नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा, कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळाच आहे. बोलतात ना ते आपल्या गप्पा असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. कोणाला आवडतील, कोणाला आवडणार नाहीत, पण ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की माणूस बघा डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशन म्हणजे काय आता, तर माझ्या बाबतीत पण ते घडलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवते की माझ्या बरोबर जे घडलं तर त्यातून मी कशी बाहेर पडले, ते त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवते. बघा तुम्हाला आवडतोय का. तर टेन्शन हे प्रत्येकालाच, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला टेन्शन हे असतंच. तर असं बोलायला गेलं तर की आमचं कुटुंब हसून खेळून आणि खाऊन पिऊन मस्त मजेतच आहे. पण माणसाला जे दुःख असतात ना, ते एकदा बोलतात ना वाऱ्याची कशी झुळूक येते अशी ठेच पोचून जाते, की थोडासा वारा लागला आणि परत गेला आणि परत एकदम आपण स्तब्ध होतो. तर तसं असतं माणसाचं. दुःख आलं की कसं असं येतं की म्हणजे आपण कसं त्यातनं बाहेर पडायचं की नाही पडायचं ते आपल्यावर असतं. पण लवकर माणूस कसा बाहेर पडत नाही. पण मी त्यातनं कशी बाहेर पडले ते सांगते तुम्हाला. असं बघा, हे लाईव्ह मध्ये आपले रोजचं हे रुटीन असतं. त्याच्यामध्ये कसं छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. पण माझ्या बाबतीत एक गोष्ट घडली म्हणजे ती कोणती, तर माझे वडील जेव्हा ऑफ झाले तेव्हा म्हणजे कसं असतं ना, माणूस जेव्हा आपल्या अवतीभोवती असतो तेव्हा आपल्याला काही म्हणजे समजत नाही. आणि पहिलाच असं झालेलं आमच्या घरात की म्हणजे खूप डिप्रेशन, म्हणजे रात्री अशी झोपताना अशी रडायची खूप. म्हणजे मला काय आता वर्ष झालं माझ्या वडिलांना 9 तारखेला. पण मला असं वाटतं की म्हणजे सगळं ते आठवतं आपल्याला की काय करायचं नाही काय. आणि वडील नेहमी असं वाटतं की वडिलांना कसं अशी धार्मिक याची खूप आवड होती. तर असं नेहमी मला असं वाटायचं. आमचं जुनं घर दिसतं आम्हाला. आता आमचं नवीन घर आहे माहेरी. पण जुन्या घराच्या बाहेर असं आमचं एक दगड होता, त्याच्यावर आजूबाजूला पूर्ण कंपाऊंड मी तुम्हाला दाखवलं की तिथे झाडं आणि जास्वंदीच्या झाडाची म्हणजे फुलं काढताना वगैरे असं मला दिसायचं. म्हणजे नेहमीच असं वाटतं की पप्पा फुले काढतात देवासाठी. तर असं वाटतं. तर खूप म्हणजे मनाला एवढं ठेच पोचते ना माणसाला असं निघून गेल्याच्या नंतर. तर त्यातून बाहेर कसं पडायचं, म्हणजे बघा पप्पांचा एवढा आशीर्वाद आणि फॅमिलीची पण साथ लागते त्याला आपल्याला साथ देण्यासाठी. तर खूप खचून गेले होते मी एकदम. तर काय करायचं म्हणजे चपातीचं तर माझं होतच पहिलं, घरातून असं होतं. पण बोलतात ना ते परमेश्वराची साथ, वडील कायम पाठीशी राहिले आणि सोडून गेले तरी पण पाठीशीच आहेत. डिप्रेशन मधून बाहेर कसं पडायचं, तर बघा पाठोपाठ माझं लगेच दुकान झालं. आणि दुकानात म्हणजे कसं माणूस एकदा कसं कामात गुंतलं ना की माणसाला काही म्हणजे कसं काम करून माणूस, बघा मला कसं सकाळी घरातलं करून सकाळचं मुलांचं टिफिन वगैरे करून दुकानात जावं लागतं. कारण कसं आहे, आपण किती दुसऱ्यांवर सोपवलं तरी आपण तिथं स्वतः असणं गरजेचं असतं. तर असं आहे, माझे लेडीज लोक खूप चांगले आहेत, पण तरी कसं लक्ष द्यावंच लागतं ना. त्याच्यासाठी मग मी सकाळचं उठून जाते, सगळं घरातलं आवरते, येऊन मग परत दुपारचं करायचं, नंतर परत संध्याकाळी जायचं आणि मग रात्री यायचं. तर ह्याच्यात कसं म्हणजे दिवस निघून जातो. प्रत्येकाच्या कहाणी असतात. आज यांच्या घरात असं झालं, प्रत्येक जण माझ्याशी मन मोकळं करतात, मी त्यांच्याशी मन मोकळं करते आणि हसून खेळून एकदम घरच्यासारखं मी ठेवते. असं परक म्हणून नाही ठेवत. म्हणजे कसं माणसाने कसं आपलं समजून केलं ना की बरोबर त्या गोष्टी येतात. ह्याच्यात माणसाचं कसं मन एकदम गुंतलं जातं, सगळं कसं हे होतं. आणि त्याच्यानंतर आपण घरात आलो की मग कसं स्वयंपाक, आपली देवाची देवपूजा वगैरे, स्वयंपाक हे ते झालं की माणूस कसा मी एवढी थकून जाते ना की कधी मला टाइम भेटत नाही. तर मी टीव्ही बघत नाही. मस्त शांत झोप लागते. सकाळी उठायचं, आपलं रुटीन आहे तसंच चालू. आणि मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं म्हणजे कसं आपल्याला दोघं नवरा बायको मिळून कसं काम केलंच पाहिजे. कारण आत्ताची एवढी महागाई आहे ना की एकाच्या पगारातून असं भागू शकत नाही. म्हणून कसं आपण पण थोडा हातभार लावला पाहिजे. आणि डिप्रेशन मध्ये माणूस आहे ना, त्याने तर या गोष्टी करायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा, माणसांमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. कामं तर आपली आहेतच, सगळं आवरायचं व्यवस्थित आणि
2 पैसे आपल्या घराला हातभार लागेल असं करायचं. म्हणजे कसं माणूस एकदम डिपेंड नाही तर कसं असतं माहितीये, आता माझी दोन्ही मुलं मोठी आहेत, मिस्टर बाहेर असतात तर त्यांचं कामाचं असतं आणि मी समजा घरी आहे, तर मी डिप्रेशनमध्ये राहून राहून कसं खचून गेले असते साप जर घरात असते तर. कारण मनात कसा विचार तोच असतो कायमचा, की तेच 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 विचार येऊन कसं माणूस एकदम खचून जातो आणि काय करायचं काय नाही याच्याने माणसाची अवस्था कशी बेकार होते. म्हणजे त्यातून बाहेर पडता येत नाही माणसाला. एकदम माणसं कशी एकदम वेडी पण झालेली आहेत काय काय असं आहे. तर माझ्या बाबतीत तर असं घडलेलं आहे, पण माझ्या वडिलांनीच त्याच्यातून मला बाहेर काढलंय आणि त्यांची आयुष्यभर मला म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत साथ आहे. मेन म्हणजे माझे मिस्टर पण एवढे म्हणजे बोलतात ना, खूप म्हणजे खूप सगळ्या बाबतीत मला सपोर्ट आहे त्यांचा. घरच्यांचा सपोर्ट आहेच, पण मेन आपला सपोर्टर कोण लागतो तर आपले मिस्टर लागतात. तर त्यांचा मला खूपच सपोर्ट आहे. मुलं तर माझे चांगलेच आहेत आणि मी कोणत्या बाबतीत असं हे करत नाही, फोर्स करत नाही. कारण आयुष्य हे कसं एकदाच आहे आपल्याला, कारण परत परत मिळणार नाही. परत परत आपल्याला थोडी माहिती आहे की आपल्याला कोणतं आयुष्य मिळणार आहे काय नाही. तर असं आहे. तर याच्यासाठी तुम्ही पण कसं आजकाल कसं म्हणजे या धक्काधक्कीच्या जीवनात ना, महागाई, त्यात प्रायव्हेट जर जॉब असतील तर ते जॉब आज आहे जॉबने उद्या नाही, पण मग त्याच्यामध्ये कसं माणूस डिप्रेशन ह्याच्यामध्ये जाऊ शकतो. कारण मुंबईच्या ठिकाणी राहायचं म्हणजे कसं कुटुंब कसं सांभाळायचं, त्याच्यासाठी मी सांगत असते की काय ना काहीतरी थोडंफार का होईना करत राहायचं. कारण लक्ष्मी कशी चंचल असते, आज इथे नाही उद्या तिथे. दोघांनी जर मिळून केलं ना, तर एखादा वेळ समजा एखाद्याचा जॉब केलाय तर एकाचा राहतो, तर त्याच्याने कसं बॅलन्स राहतं थोडं, निदान आपण आपलं घर तर चालू शकतो असं आहे. आणि बस हेच मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं की डिप्रेशन आलं की तुम्ही डिप्रेशनमध्ये असं घरात थांबू नका. आणि डिप्रेशन आलेल्या माणसाला कसं माणूस समजतो, एकदम शांत राहणं, विचार करत बसणं, जेवण कमी होणं, या गोष्टी माणसाबरोबर चालू होतात. त्याच्यामुळे कसं माणसाला साथ द्यायची. म्हणजे कसं, कारण माणूस आपण सगळं काही कमवू शकतो, पण एकदा माणूस गेला ना की तो परत आणू शकत नाही असं आहे. शून्यातून विश्व तयार करू शकतो माणूस, दुसरा म्हणजे आपल्यासारखं दुसरं बनणं हे अशक्यच आहे. तर त्याच्यासाठीच बोलले की छोटासा व्हिडिओ बनवावे, तुम्हाला सांगावे माझं. म्हणजे डिप्रेशन मध्ये असताना आपलं म्हणजे कसं माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिलेली आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्याबरोबर अशा घडत गेल्या की मी त्यातून बाहेर पडली. तर असं आहे. तर बघा तुम्ही पण जर तुम्हाला तुमच्या मनाला जर म्हणजे टेन्शन वगैरे असतील तर तो टेन्शनचा विचार करून तर आपलं टेन्शन दूर होणार नाही, पण त्याच्यावर काय उपाय होतील तर ते तुम्ही करत जा. तर बस आजचा व्हिडिओ असाच, म्हणजे मी तुम्हाला गप्पा सांगितल्या. गप्पा बोलता येणार नाही डिप्रेशन मधून कशी मी बाहेर पडले, कारण बाकी मला कशाचंही टेन्शन नाही अजिबात. व्यवस्थित सगळं परमेश्वराने चांगलं मला दिलेलं आहे आणि फॅमिली पण चांगली, माझी घरची पण मला चांगले सपोर्टेबल आहेत अशी. असं आहे. मला म्हणजे असं कधी जाणून दिलेलं नाही की नेहमीच माझ्या घरचे मला सपोर्टला खूप आहेत, म्हणजे खूपच आहेत. तर माझा भाव एवढा म्हणजे मी सांगू शकत नाही, एवढा सपोर्टेबल आहे. वहिनी तर माझी 1 नंबर सांगू शकते. वहिनी माझी 1 नंबरला आहे. भावाला 2 नंबर दिला तरी चालेल, पण वहिनी माझी खूपच चांगली आहे. खूप म्हणजे खूप चांगली आहे माझी वहिनी. तर असं आहे. आणि मिस्टर तर माझे म्हणजे सगळ्या गोष्टीत मला सपोर्ट करतात. तर खूप म्हणजे खूप. तर असं आहे. तर असाच विषय होता थोडा की डिप्रेशनमध्ये बाहेर कसं पडायचं. बस टेन्शन घेऊ नका, आयुष्य एकदाच मिळतं, ते चांगलं हसत खेळत जगायला पाहिजे. त्यातून असे काही दुःख वगैरे असतात, सुख आहे. आता हे बघा, सुख आहे दुःख आहे, या गोष्टी दोन्ही प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. असं आपल्याला वाटतं की ह्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण त्याला दुःख नाही. दुःख प्रत्येकालाच असतं, टेन्शन प्रत्येकाला असतं. तर असं आहे. मग त्यातच गुंतून राहिलं की आपलं म्हणजे आपण हसणं खेळणं सगळं विसरून जातो. त्याच्यासाठी सांगते. बस आता मी मस्तपैकी भाकऱ्या थापून घेते. सगळं माझं आवरलेलं आहे आता आणि भाकऱ्या थापून घेते. तर बघा तुम्हाला आवडला, कोणाला आवडतील कोणाला नाही आवडणार. जर माझे माझे व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तर बस भेटूया, कारण त्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात त्याच्यासाठी. भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा.